आणि उत्तर भारतीयांच्या नादी लागू नका, जोपर्यंत प्रेमाने वागतात तोपर्यंत ठीक आहे, अन्यथा उचलून बत्तीशी बाहेर काढू, असा इशारा समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांना दिला होता। आणि त्यावर आता मनसेचे अमेय खोपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे, त्यांच्याशी बातचीत केली आहे ईशान देशमुख यांनी। आपल्या बरोबर आहेत मनसे नेते अमेय खोपकर साहेब। साहेब, आपण पाहिला असेल तर अबू आझमी यांनी नवनिर्वाचित खासदार उत्तर प्रदेशमधले यांचा सत्कार केला मुंबईमध्ये। या सभेमध्ये त्यांनी राजसाहेब ठाकरे यांच्यावरती इनडायरेक्टली टीका केली। मला असं वाटतं की या त्या गुल छबू आझमीने त्याचे जे उत्तर प्रदेशमधून आलेले खासदार त्यांना खुश करण्यासाठी, ते अखिलेश यादव आले होते त्यांना खुश करण्यासाठी आणि मातोश्रीला भेट देऊन आल्याच्या नंतर त्यांना जास्ती पेव फुटला असावा आणि त्यांनी राजसाहेबांवर टीका केली। अबू आसिम आझमीची अवकात नाही आहे राजसाहेबांवर टीका करायची। मला असं वाटतं की त्यांचे जे कान गरम झाले होते ते विसरले असतील की त्याचा असर उतरला असेल, तर पुन्हा त्यांचे कान गरम करण्याची वेळ आली आहे का, हा प्रश्न का महाराष्ट्र सैनिकाला पडतो। हे एका प्रकारे राजसाहेबांवरती टीका करणं, आणि आपण पाहिलं तर आता निवडणुकीचा काळ आहे, तर सातत्याने अशी टीका होईल, तर तुमच्याकडून पण प्रत्युत्तर एका वेगळ्या प्रकारे देण्यात येईल। मला असं वाटतं की राजकीय टीका तुम्हाला करायची असेल तर नक्की टीका करा, टीका करावी। वैयक्तिक प्रकारे कोणी टीका करण्याचा प्रयत्न केला, वैयक्तिक पक्षावर, आमच्या नेत्यांवर, सन्माननीय राजसाहेबांवर कोणी वैयक्तिक टीका केली तर महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही। आरेला कार्य नक्की होणार आणि त्यांना उत्तर हे नक्की दिलं जाणार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भाषेत उत्तर दिलं जाणार। आता परिस्थिती ही बदलली आहे मनसे आणि उत्तर भारतीय यांच्यामधली? परिस्थिती कधीच बिघडली नव्हती। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पक्षामध्ये आमच्या उत्तर भारतीय आमचे सहकारी आहेत, महाराष्ट्र सैनिक आहेत, आमचे पदाधिकारी आहेत, वरिष्ठ पदावर उत्तर भारतीय पदाधिकारी आहेत। त्यामुळे कधीच तसा विषय नव्हता। हा उत्तर भारतीय वर्सेस मनसे हा विषय या अबू आसिम आझमी सारख्या लोकांनी उगाचच लावून धरला, त्या याला काही अर्थ नव्हता। पण एक पाहिलं असेल तर अलीकडच्या काळात त्यांचे काही वक्तव्य आहेत विधान भवनामधले की मी वंदे मातरम बोलणार नाही, असे वक्तव्य ते का सातत्याने करतात? मी वंदे मातरम बोलण्याने त्याला लाज वाटली पाहिजे की आपण भारतामध्ये राहतो, हिंदुस्थानामध्ये राहतो आणि वंदे मातरम बोलणार नाही? शासनाने, प्रशासनाने अशा विचित्र लोकांवर कारवाई करावी आणि यांचे जे आमदारकी आहे ती रद्द करावी। अनुप रस्तोगी सोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।